नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि आकाश आता शिर्केंना बोलत आहेत. ईश्वरीला टेन्शन आलेलं आहे, दुसरा दिवस आलेला आहे, तरीही असं काहीच पाहायला मिळत नाहीये की अर्णवच्या बाबतीत कुठल्या गोष्टी कळतायत, काहीच लक्षात येत नाहीये. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, आता विचार करावा लागणार आहे, नक्की काय झालेलं आहे ह्या बाबतीत ईश्वरी विचार करत असते. त्याच वेळेस पोलीस स्टेशनमधून फोन येतो. मग आकाश ईश्वरी पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या बॉडीच्या जवळ जे साहित्य सापडलेलं आहे ते सगळं साहित्य इकडे आकाश आणि ईश्वरी या दोघांनाही दाखवलं जातं. जेव्हा ते सगळं साहित्य आकाश आणि ईश्वरी पाहतात त्यामध्ये अर्णवचं घड्याळ, अर्णवचे कपडे अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या क्षणी ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते, कसं शक्य हे सगळं, काय या सगळ्याचा अर्थ आणि काय झाले अर्णव सरांच्या बाबतीत, असं तिला पडलेलं असतं. तिथे डेड बॉडी सुद्धा आहे. मग ईश्वरी आणि आकाश दोघंही डेड बॉडी पाहण्यासाठी तिथे जातात आणि तेव्हा दोघांनाही धक्का बसलेला आहे, कारण ईश्वरीला कळतच नाहीये की हे सगळं काय झालंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. याच गोष्टींचा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू आहे. त्याचबरोबर नक्की काय झालेलं असणार आहे, त्या डेड बॉडीच्या बाबतीत काय झालेलं असेल का, अशा बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव आता घरातून बाहेर पडलेला असतो. त्याचवेळी अर्णव म्हणत असतो की का असं घडतंय, माझ्याच घरातली माणसं अशी का वागतायत, असे प्रश्न अर्णवला पडलेले असतात आणि अर्णव विचार करत असतो. कारण त्याला आठवतं की रमाकांत शिर्के जे आहेत त्यांनी हे सगळं का केलंय. रमाकांत राजे शिर्केंनी चोरी केली आणि घरातच चोरी केली, या सगळ्याचा काय अर्थ आहे, काय गरज पडली त्यांना चोरी करण्याची, असे प्रश्न त्याच्या डोक्यात घुमत असतात. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. काय असेल या सगळ्या मागे, कोणी केलं असेल हे सगळं, असे प्रश्न उभे राहिलेले असतात. अर्णव म्हणत असतो की नक्की काय आहे, आत्ता आलेत रमाकांत शिर्के आणि हे सगळं काय आहे, कशामुळे हे होतंय, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, हा विचार काही केल्या अर्णवच्या डोक्यातून जात नसतो. घरी मात्र सगळेजण आता बोलत असतात आणि वल्लरी तोंडसुख घेत असते रमाकांतवरती. ती म्हणत असते की काय गरज होती अर्णवने हे सगळं असं करायची, अर्णवने या सगळ्या गोष्टी का केलेल्या आहेत, असे प्रश्न तिला पडलेले असतात. आणि त्याचवेळी आजी म्हणते रमाकांतला की मला वाटलं नव्हतं, तुमच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती, तुम्ही असं काहीतरी कराल याबद्दल मला ना खरं तर शंकाच वाटत आहे, मला ना कळतच नाहीये की तुम्ही असं का केलं असेल. तेव्हा रमाकांतला खूप राग येतो. आजी पुन्हा बोलायला सुरुवात करते, पैसे आणि दागिने घेऊन ते जाणार होते ना, जाऊ द्यायचं होतं ना त्यांना, का थांबवलं, असं आजी विचार करते. तेव्हा मात्र रमाकांतला खूप राग येतो. रमाकांत म्हणतो की आता माझे इतकी वर्ष मी केलेल्या या प्रार्थनेचं, एवढं सगळ्याचं मला हे करावं लागणारच आहे. संताप होतोय नुसता, आरोप, चोरीचा आरोप, आणि तोही माझ्यावरती. कशासाठी मी करेल चोरी, आणि गरज काय आहे, मी फक्त इथे ईश्वरीला शब्द दिलेला आहे, तिने मला शपथ घातलेली आहे म्हणून मी इथे थांबलेलो आहे, बाकी मला इथे थांबायची गरज नाहीये आणि या नात्यांसाठी, नाती जपण्यासाठी मी थांबतोय, असं रमाकांत म्हणत असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, हो पाहिलंय तुम्ही किती नाती जपता आणि काय करता ते, नाहीतर 20 वर्षापूर्वी हा सगळा गोंधळ घातलाच नसता. आणि ते दागिने जे होते ना, ते दागिने एवढे महत्वाचे होते माझ्यासाठी की जेव्हा अर्णव आणि ईश्वरी लहान होते तेव्हा त्यांच्या शिक्षणासाठी मी ते दागिने वापरलेले होते, त्यांच्या शिक्षणासाठी ते दागिने गहाण ठेवून मी त्यांचं शिक्षण केलेलं आहे, असं इकडे वल्लरी बोलत असते. तेव्हा मात्र मामा म्हणतो की बास झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, बास, असं म्हणत मामा आता वल्लरीला शांत करत असतो. पण वल्लरी सुद्धा बोलत असते, कारण तिला तेवढंच माहितीये की रमाकांत इथून गेला पाहिजे. तेव्हा रमाकांत म्हणतो, बास झालं, खूप ऐकून घेतले मी, यापुढे नाही. तेव्हा ईश्वरी पुढे येते आणि सांगू लागते की बास झालं, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बोलत आहे, आरोप करत आहे, मला खात्री आहे की बाबांनी असं काहीच केलेलं नाही, याची मला खात्री आहे, आणि बाबांच्या बाबतीत असं काही झालेलं नाहीये आणि ते कधीच चोरी करू शकत नाहीत, या सगळ्या गोष्टीची मला खात्री आहे, हे स्पष्टपणे मी सांगत आहे, असं इकडे ईश्वरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आकाश इकडे निघालेला आहे, ईश्वरी ठामपणे उभी राहिलेली आहे. ईश्वरी सांगत असते की काहीही झालं तरीही मला माहिती आहे की असं बाबा कधीच करू शकत नाहीत. इकडे अर्णव विचार करत असतो. पाठीमागून गुंडांची गाडी येते आणि त्याला पकडते.
म्हणजेच त्या गुंडांनी अर्णवला पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्णवला ते घेऊन जात असतात. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी विचार करत आहे. आकाश पोचलेला असतो. आकाश म्हणत असतो की आता जवळच आलेला आहे, दादाचं लोकेशन ट्रेस होतंय, एकदा का दादाच्या जवळ मी पोचलो की मग सगळं सॉर्ट आउट करता येईल. इकडे ईश्वरी म्हणत असते की आकाश सरांचा फोन लागला आणि आकाश गाडीच्या जवळ येतो आणि पाहतो तर काय, त्याला धक्का बसतो. कारण त्या ठिकाणी अर्णवची गाडी तर आहे पण अर्णवच तिथं नाहीये. तेव्हा आकाश म्हणतो की वहिनी, ईश्वरी वहिनी. तेव्हा ईश्वरी म्हणते बोला बोला आकाश भाऊजी. तेव्हा मात्र तो सांगू लागतो की दादाची गाडी तर ट्रेस झालेली आहे पण इथे दादाच नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते काय बोलताय तुम्ही आकाश भाऊजी, काय बोलताय हे सगळं. तेव्हा आकाश म्हणतो की हो म्हणजे खरं आहे ना, तेच सांगतोय, कारण इथे अर्णवची गाडीच नाहीये. तेव्हा मात्र इकडे राकेश मात्र म्हणत असतो की शोधा शोधा शोधा, काय शोधायचंय ते शोधा, कितीही शोधून दमलात ना तरीही काही उपयोग होणार नाहीये. म्हणजे हे सगळं कारस्थान राकेशने केलेलं आहे. राकेशने अर्णवला किडनॅप केलेलं आहे हे लक्षात येतं. त्याचबरोबर इकडे ईश्वरी मामा विचार करत असतात की काय झालं असेल, कुठं असतील अर्णव सर, अर्णव कुठं असेल असं मामाला सुद्धा वाटत असतं. आणि वल्लरी तर रागाने आत निघून गेलेली असते, कारण ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की बाबा असे करू शकत नाहीयेत आणि म्हणून ती रागाने आत गेलेली असते. त्याचवेळी तिच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात, मी तर फक्त दागिने ठेवले होते, मला चांगलं आठवतंय, मग त्या रमाकांतच्या झोळीत पैसे कुठून आले, नाही मला कळत नाहीये की या सगळ्याचा काय अर्थ आहे, त्या झोळीत पैसे कुठून आले, असे प्रश्न तिला पडलेले असतात. म्हणजे अजून एक व्यक्ती कोणतरी आहे जिला रमाकांत या घरात नको आहे. वल्लरी विचार कर वल्लरी, कोण आहे अशी व्यक्ती, असंच ती स्वतःला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे मामा आणि ईश्वरी दोघंही बोलत आहेत. काहीही झालं तरीही ईश्वरी म्हणते की अर्णव सरांच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे. कुठे गेले असतील अर्णव सर, काय झालं असेल असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा राकेश मात्र म्हणत असतो शोधा, काय शोधायचंय ते शोधा, काहीच उपयोग होणार नाही, काहीच हाती लागणार नाही, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अंजली सगळेजण बसलेले आहेत. सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार चालू आहे की काय झालं असेल चिंटूचं, कुठं असेल चिंटू, कारण आत्ता आपल्याला चिंटूला शोधणं खूप गरजेचं आहे हे आजी म्हणत असते. तेव्हा मामा म्हणतो की असेल, रागाच्या भरात गेलाय ना तो बाहेर, मग पोलीस कंप्लेंट करायची असं अंजली म्हणत असते. मामाचं म्हणणं असतं की अगं अंजू, तुला माहिती आहे ना कसा आहे तो, तुला माहिती आहे ना. तेव्हा अंजली म्हणते नाही मला काळजी वाटते. तेव्हा राकेश सुद्धा म्हणतो की हो, मामा म्हणतात ते मला पटतंय ना, असं राकेश सुद्धा सांगू लागतो. त्याच वेळेस इकडे ईश्वरी तिथं असते आणि तेवढ्यातच राकेशच्या फोनवरती एक फोन येतो. राकेशच्या फोनवरती फोन आल्यानंतर आता सगळेजण तिथं असतात. राकेश हॅलो, हां मीटिंगच्या संदर्भात का, अर्णव सर नाही आहे तसं बोलत तो किचनमध्ये जातो आणि त्या गुंडाला म्हणू लागतो की कळते का तुला, मी त्याला सांगितलेलं ना फोन करायचा नाही आहे म्हणून. तेव्हा तो गुंड सांगू लागतो की काम झालेलं आहे म्हणून मी फोन केला आहे, असं तो गुंड राकेशला सांगत असतो. तेव्हा मात्र राकेश म्हणतो की म्हणजे आता पुन्हा फोन करू नकोस, त्याला बांधून ठेव, उद्यापर्यंत त्याला सोडायचं नाही आहे, असं इकडे राकेश सांगत आहे. त्याचवेळी ईश्वरी मात्र फोनवर फोन लावत असते, शिर्केंना फोन लावते, ऑफिसमध्ये फोन लावते, प्रत्येक वेळेस फोन करून कन्फर्म करत असते की अर्णव कुठे, अर्णवच्या बाबतीत काही विघटित तर घडलं नाहीये ना, अशी काळजी तिला वाटत असते. इकडे राकेशला मात्र आनंदच होत असतो. राकेश म्हणत असतो की शोधा शोधा, पाहिजे तेवढे शोधा, काहीच उपयोग होणार नाहीये. तेवढ्यात कणू रडायला लागलेला आवाज येतो. आजी म्हणते की अंजू जा, कणू उठले, तिला बघून घे जरा, बघ बरं तिचं. तेव्हा ती आत जाते. तेव्हा जावई बापूंना आता सांगू लागते की तुम्ही तिच्याजवळ जा, तिला आधाराची गरज आहे असं सांगते. मग राकेश सुद्धा आता अंजलीसोबत रूममध्ये जातो. इकडे ईश्वरी बाबांना म्हणत असते की बाबा तुम्ही जा, आराम करा, अर्णव सर आले की मी तुम्हाला कळवते. आजी सुद्धा म्हणते की मी जपमाळ घेऊन येते, कारण मला कळत नाहीये की काय होऊन बसले ते. चिंटू असा कधी करत नाहीये, मान्य मला त्याला राग आलेला असतो, पण तो रागाच्या भरात असं काहीतरी करेल असं चुकूनही वाटत नाही. पण आज जे काय घडले ते थोडंसं विपरीतच वाटत आहे. तेव्हा इकडे मामा आणि ईश्वरी विचार करत आहेत. त्याचबरोबर आता राकेशच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे. राकेशने वेगळंच ठरवलेलं आहे की या सगळ्यांच्या बाबतीत विचार करायचा आणि त्या पैशाचा जो फ्रॉड आहे ना तो मिटवून टाकायचा, कारण तो फ्रॉड एकदा का संपला तरच आपण या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडणार आहोत असं त्याला वाटत असतं. राकेशला काळजी वाटायला लागलेली आहे, कारण रमाकांतच्या रूममध्ये
आपण तर फक्त पैसे ठेवले होते, पण आता त्यामध्ये दागिने आले कुठून असा मोठा प्रश्न त्याला पडलेला आहे. कारण वल्लरीनं काय घोळ घालून ठेवलाय ते त्याला काहीच माहिती नाहीये. आता याच्या डोक्यात 100 प्रश्न तयार झालेत. असं कसं काय असेल? का हा फाटका म्हातारा खरोखरच चोर आहे की काय? असा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्याच्याच रूममध्ये अंजली बसलेली आहे आणि तिला देखील टेन्शन आलेलं आहे. असा कसा वागू शकतो हा माणूस? बाप म्हणून घ्यायची लाज वाटते मला याची. अहो, आपल्याच घरी राहतोय आणि तिथंच चोरी करतोय. आता राकेशला काय बोलावं तेच कळत नाही. खरोखरच हा म्हातारा चोरी करतोय की काय? म्हणजे आता या घरात आपल्याला कॉम्पिटिशन आली, असं त्याला वाटू लागलेलं आहे आणि त्यामुळं त्याचं टेन्शन वाढलंय. तर अंजली त्याला म्हणते, की "कसं ह्या घरात राहायचं ना तेच मला कळत नाही. अहो, तो सरळ-सरळ आपल्या घरात येऊन चोरी करतोय." तेव्हा राकेश म्हणतो, "अहो, असं कोणी उगाच चोरी करत नाही. त्याच्या पाठीमागं काहीतरी टेन्शन असेल. उगाचच चोरी कोणी करेल का?" असं बोलतो. तेव्हा अंजली त्याच्यावरच खेकसत्याने म्हणते, "म्हणजे चोरी करणाऱ्याचं समर्थन करताय तुम्ही? अहो, चोरी कशी जरी केली ना, तर ती चुकीचीच असते. मला नाही वाटत, की चुकीच्या गोष्टीचा पाठपुरावा करावा म्हणून. त्यांनी चोरी केली आहे, तर ती चुकीचीच केलेली आहे." राकेशला कळतं, की आपण चुकून वेगळंच काहीतरी बोलून गेलेलो आहोत. आपलं अंजलीकडे लक्ष नाही म्हणूनच आपण बोलून गेलोय ते त्याच्या लक्षात येतं आणि तो लगेच "सॉरी बरं का अंजली मॅडम, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. अहो, मी काही समर्थन नाही करत आहे. त्यांनी ती चूकच केलेली आहे. पण आता जे झालंय ते होऊन गेलंय. आता अर्णव कधी येणार आहे ना, याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे." आणि त्याने बरोबर अंजलीचं मन डायव्हर्ट केलेलं आहे. आता अंजली पुन्हा चिंतातूर झाली आहे. बिचारा अर्णव, हे आलेत आणि तो निघून गेलाय. काय गरज होती त्याला तर निघून जायची? यांना हाकलून द्यायचं ना, असा विचार ती करत आहे. आणि या सगळ्या गोष्टीची मजा मात्र राकेश घेत आहे. कारण त्याला माहिती आहे अर्णव नक्की कुठे गेलेला आहे आणि त्याचं काय झालेलं आहे. इकडे आजी चिंतातूर होऊन हॉलमध्ये बसलेली आहे. तिच्या हातामध्ये कंटिन्यू जपाची माळ आहे आणि ती जप करत आहे. अजूनही ईश्वरी आणि मामा यांना अर्णवचा पत्ता लागलेला नाही. मामा आकाशला फोन करतोय आणि विचारतोय, की नक्की काय झालेलं आहे? पण त्याचा फोन देखील लागत नाहीये. आकाशचा फोन लागत नाही. अर्णवचा फोन लागत नाही. दोघांचाही फोन लागत नसल्यामुळे ईश्वरी आणि मामा दोघेही आता चिंतातूर झालेले आहेत. आता काय करावं? या आकाशचा देखील फोन लागत नाहीये, असं मामा म्हणत आहे. ईश्वरीची काळजी क्षणाक्षणाला वाढत आहे. कारण आता रात्र होत आली तरी देखील अर्णव सापडलेला नाही. काय झालं असेल? कुठं गेला असेल? काय करत असेल तो? असे शेकडो प्रश्न तिच्या डोक्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. पण या सगळ्या गोष्टीची मजा मात्र राकेश दरवाजाच्या आडून पाहत आहे. "अरे शोधा, 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 थांबू नका. कितीही शोधा. अर्णव तुम्हाला सापडणार नाही. काही काळजी करू नका." असं तो बोलत आहे आणि स्वतःच्या स्वतः गालात हसत आहे. आता ईश्वरीला टेन्शन आलेलं आहे. ईश्वरी म्हणते, "आपण पोलीस स्टेशनला जाऊया का?" तेव्हा मामा म्हणतो, "मला देखील आता तसंच वाटू लागलेलं आहे." पण आजीला वाटतं, की पोलीस स्टेशनला जाण्याची काय गरज आहे? मामा म्हणतो, "तसं नाही. पण आता पोलीस स्टेशनला जावं लागतंय असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण अर्णव सापडलेला नाहीये. त्याची गाडी सापडलेली आहे. ही गोष्ट मला जरा गंभीर वाटतेय. त्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला जातो." असं तो आईला सांगतो. तेव्हा आजी म्हणते, "ठीक आहे. तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल तर तुम्ही ते करा. पण लवकरात लवकर अर्णवला घेऊन या." असं ती सांगते. मामा म्हणतो, "काही काळजी करू नको आई. तू ना निश्चिंत राहा. अर्णव लवकरात लवकर येणार आहे. शांतपणे तू राहा." असं म्हणून ते दोघे बाहेर पडत असतात. राकेश सगळं दाराच्या आडून पाहत आहे. "अरे, पोलीस स्टेशनला पण जा. काय काळजी करू नका. पोलीस स्टेशनला गेला तर काय होणार आहे ते अगोदरच राकेशला माहीत आहे. 24 तास झालेले नाहीत बरं का. त्यामुळे पोलीस तुमची तक्रार घेणार नाहीत. बिनधास्त जावा." राकेशने असा प्लॅन करून ठेवलाय ना, की तुम्हाला कळणारच नाही. अहो, हे 24 तास तर मला पाहिजेत. या 24 तासात 35 लाखाचा झालेला फ्रॉड मला भरून काढायचा आहे. आता उद्याच्या मीटिंगला मी हजर राहून बरोबर सगळा फ्रॉड जो आहे तो लपवून टाकणार आहे. त्यामुळं 24 तासानंतर अर्णव आला तर माझं काही करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जा पोलीस स्टेशनला, असं तो स्वतःच्या मनाशीच बोलत आहे. इकडे अर्णवला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. त्याच्या तोंडावर क्लोरोफॉर्म लावून त्याला बेशुद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं अर्णव उठत नाहीये. त्याच्याजवळ असलेले गुंड म्हणतायत, की आता याला चांगलाच डोस दिलेला आहे. त्यामुळं हा लवकर काय उठणार नाही. हा असाच शांत पडून राहणार आहे. सकाळ होईपर्यंत ह्याला असाच पडून राहू द्या. याचे हातपाय फक्त बांधून ठेवा, असं ते आपापसात बोलत आहेत. आणि त्यातल्या एका गुंडाने अर्णवचे हात-पाय बांधून ठेवलेले आहेत. आता सकाळपर्यंत याला जाग जरी आली, तरी हा हलू शकणार नाही आणि मध्येच जरी उठला,
तरी देखील हलू शकणार नाही. त्यामुळे ह्याचं काम आपण अगदी तमाम करून टाकलेलं आहे. राकेश साहेबांनी जसं सांगितलंय ना, अगदी तसं करून टाकलेलं आहे. अशा पद्धतीनं ते बोलत आहेत. तर इकडे ईश्वरी आणि मामा हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत. पोलिसांना ते सांगतायत, की अर्णव शिर्के म्हणजेच माझे मिस्टर असं ऐश्वरी सांगते ते हरवलेले आहेत. हां, म्हणजे ते घरातून निघून गेलेले आहेत. व मग पोलीस कॉन्स्टेबल असतात ते विचारतात, "अच्छा, किती वेळ झालेला आहे?" मामा आणि ते दोघेही म्हणतात, "5-6 तास झाले असतील." तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात, "अहो 5-6 तास झालेत आणि तुम्ही पॅनिक झालाय. असं कसं करता येईल मॅडम? 24 तासाशिवाय आपण मिसिंग कंप्लेंट घेत नाही. तुम्ही आत्ता कसं काय आलाय? हे बघा 24 तास झाल्यानंतर या." असं तो अगदी सहजपणे बोलून जातो. तेव्हा मामा म्हणतात, "हां, हे बघा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तर कायद्यानुसार जरी तसं असलं ना, तरी देखील आम्हाला आत्ता कंप्लेंट देणं गरजेचं आहे. कारण अर्णवची गाडी सापडलेली आहे, पण अर्णव सापडलेला नाही." आणि ईश्वरी मात्र चिडत्याने म्हणते, "अहो असला कसला तुमचा कायदा आहे? मला काय सांगू नका. तुम्ही ही कंप्लेंट घेतली पाहिजे." तेव्हा तो कॉन्स्टेबल म्हणतो, "अहो ताई, आता तुमच्यासाठी काय कायदा बदलायचा आहे का? अहो घेता येत नाही पोलीस कंप्लेंट तुम्हाला सांगतोय मी. 5 तास झालेत आत्ताशी. अहो ते येतील कदाचित बाहेर कुठेतरी गेले असतील. अशा केसेस रोज येतात आमच्याकडं. नवरा-बायकोची भांडणं आणि मग नवरा निघून जाणार किंवा बायको निघून जाणार. अहो 24 तास झाल्याशिवाय आम्हाला काय करता येत नाही." ह्या दोघांचं असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा त्यांचे सिनियर ऑफिसर हे सगळं ऐकतात आणि अर्णव शिर्केचं नाव ऐकल्यानंतर ते जवळून विचारतात, "काय झालं?" तेव्हा ईश्वरी सांगते, की अर्णव शिर्के आहेत, ते घरातून निघून गेलेले आहेत. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, "अच्छा, अर्णव शिर्के म्हणजे ते सात्विक फॅशनवाले का?" ती म्हणते, "हो." ते म्हणतात, "तर ठीक आहे." कॉन्स्टेबलला ते सांगतात, ही हाय प्रोफाईल केस आहे. त्यामुळं तुम्ही यांची रिपोर्ट आहे ते लिहून घ्या. आणि ते सांगतात, 24 तास झाल्याशिवाय आम्ही खरं तर कंप्लेंट लिहून घेत नाही. पण हाय प्रोफाईल केस आहे म्हणून हे सगळं आम्ही करून घेतोय. आणि तुम्ही काळजी करू नका, लगेच आम्ही इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो. असं म्हणून पोलिसांनी ईश्वरीला शब्द दिलेला असतो. आता ईश्वरीला शब्द दिल्यामुळं मामा म्हणतात, की "ठीक आहे, आम्ही रिपोर्ट लिहून देतो, पण प्लीज लवकरात लवकर शोध लावण्याचा प्रयत्न करा." इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना तसा शब्द देखील दिलेला असतो. कंप्लेंट देऊन ते आता घरी आलेले असतात आणि त्या घरामध्ये अजूनही अर्णव आलेलं नाहीये, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. हे दोघे आलेले पाहून खरं तर घरातले खुश झालेले असतात. पण अजूनही अर्णवचा पत्ता लागला नाही, तीच गोष्ट त्यांना समजलेली असते. आकाश देखील आलेला असतो. आकाश येऊन पाहतो तर अर्णव घरी पण आलेला नाही. आजी लगेच आकाशला विचारते, "काय झालं?" तो म्हणतो, "नाही, मला काहीच पत्ता मिळाला नाही." तर रमाकांतला आता खूपच टेन्शन आलेलं आहे. हे सगळं आपल्यामुळंच घडतंय असं त्याला वाटू लागलेलं आहे. ईश्वरी आणि मामा येतात आणि आकाशला विचारतात, "काय झालं?" आकाश म्हणतो, "मला काहीच पत्ता लागलेला नाही." ते म्हणतात, "अरे तुझा फोन देखील बंद आहे." आकाश म्हणतो, माझी फोनची बॅटरी स्विच ऑफ झालेली आहे." आता आजी टेन्शनमध्ये त्याने म्हणते, "मी आता देवापुढं जाऊन जप करत बसणार आहे." तर रमाकांत देखील देवाच्या समोर गेलेले आहेत. इकडं ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये आहे. अख्खी रात्र उलटून चालली आहे, तरी देखील अर्णव आलेला नाही आहे. सकाळ होते आणि इकडे अर्णव आहे, तो उठण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला कळलंय की आपल्याला बंदिस्त करून ठेवण्यात आलेलं आहे. जसा अर्णव हालचाल करायला सुरुवात करतो, तसा अर्णवला लगेच त्या गुंडांनी परत एकदा व्यवस्थित बांधायला सुरुवात केलेली आहे. परत तर त्याचे हात-पाय नीट बांधलेले आहेतच, पण त्याचं तोंड देखील त्यांनी बांधून टाकलेलं आहे, जेणेकरून त्याला काहीच बोलता येऊ नये. अर्णवला कळलेलं आहे की आपल्याला बंदिस्त करून ठेवण्यात आलेलं आहे. तेव्हा अर्णवने बोलण्याचा प्रयत्न करून त्यांना पैशाची विचारपूस देखील तो करायचा प्रयत्न करत असतो. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला काहीच बोलू देत नाहीत. इकडे राकेश मात्र निवांत झोपलेला आहे. त्यातल्या एका गुंडाने राकेशला फोन करून उठवलेला आहे. राकेश पाहतो की त्या गुंडाचा फोन आलेला आहे. तेव्हा राकेश म्हणतो, "काय झालं रे? सकाळ-सकाळ कशाला फोन केलास?" तेव्हा म्हणतो, "अहो त्या अर्णवचा फोन हरवलेला आहे आणि त्याचा फोन मिळणं गरजेचं आहे. आम्हाला त्याचा नंबरच माहिती नाही आहे. तुम्ही जरा त्याच्यावर कॉल करून बघाल का तो कुठे आहे ते?" राकेश म्हणतो, "ठीक आहे, बघतो मी." "अरे एवढ्या गोष्टीसाठी फोन कशाला करायचा?" असं देखील तो म्हणतो आणि राकेश फोन लावून बघतो. राकेश फोन लावतो, पण अर्णवचा फोन मात्र स्विच ऑफ असतो आणि त्याला कळतं की आता त्याचा फोन काय सापडणार नाही. तर आता त्याच्या डोक्यात दुसरा विचार आलेला असतो. आता हेच तर 24 तास आहेत आपल्याकडे. आपल्याला पटकन जाऊन 35 लाखाचा आपण केलेला गैरव्यवहार आहे तो मिटवावा लागणार आहे. "उठ राकेश, आता झोपायचं नाही. पटकन ऑफिसला जा आणि सगळं काही मिटवून टाक." असं तो स्वतःच्याच मनाला समजावून सांगत आहे. इकडे आजी देवाच्या समोर बसलेली आहे, तर रमाकांत देखील देवाच्या समोर आहे. रमाकांतने एक दिवा देखील लावलेला आहे आणि तो त्या दिव्याकडे एकटक पाहत बसलेला आहे. तर आजी टेन्शनमध्ये देवाच्या नावाचा जप करत बसलेली आहे आणि ती ईश्वरीला सांगते की मला अर्णवची खूप काळजी वाटू लागलेली आहे.
तर रमाकांत सर्वांना म्हणतो की आता कोणी काहीच काळजी करू नका. मी अर्णवसाठी दिवा लावून ठेवलेला आहे आणि जोपर्यंत हा दिवा तेवत आहे तोपर्यंत अर्णवला काहीच होणार नाही, असं त्याने अगदी खात्रीशीर सांगितलेलं असतं. रमाकांत अर्णववर किती प्रेम करतोय ही गोष्ट आता आजीच्या देखील लक्षात आलेली असते. तर ईश्वरीला देखील हे सगळं पाहून खूप बरं वाटत असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आकाश यांना पोलीस स्टेशनहून फोन आलेला आहे आणि पोलिसांनी सांगितलंय की आम्हाला एक डेड बॉडी सापडलेली आहे, ज्याच्या हातामध्ये एक घड्याळ होतं आणि काही वस्तू देखील आहेत आणि कपडे देखील आहेत. ते पाहून आकाश आणि ईश्वरी यांना मोठा धक्काच बसलाय, कारण ते घड्याळ तर अर्णवचं आहे. नक्की काय झालंय हे त्यांना कळत नाही. आता ती डेड बॉडी कोणाची आहे हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्यांना बोलवलेलं आहे आणि जेव्हा पोलीस ते डेड बॉडी पाहतात तेव्हा ईश्वरीच्या काळजाचा ठोकाच चुकलेला आहे. आता ती डेड बॉडी नक्की कोणाची आहे? त्यामध्ये अर्णव आहे की अर्णव सदृश दुसरा कोणता तरी व्यक्ती आहे का एखादा चोर आहे? ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.